नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा डिवचलंय. फर्जीवाडा इथून सुरू झाला या आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. वानखेडेंच्या सर्टिफिकेटचा फोटो त्यांनी ट्विट केलाय. समीर वानखेडे यांचा हा जुना फोटो आहे जो नवाब मलिक यांनी ट्विट केलाय. आणि नवाब मलिक यांच्या ट्विटचा हा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न पडतोय, कारण नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा डिवचलंय. फर्जीवाडा इथून सुरू झाला अशा आशयाचं ट्विट नवाब मलिकांनी केलंय. आणि या ट्विटमध्ये वानखेडेंच्या सर्टिफिकेटचा एक फोटो जोडलेला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचा पूर्वीचा फोटो म्हणजे जुना एक फोटो दिसतोय. या सर्टिफिकेटचा फोटो ट्विट करण्यामागे नवाब मलिकांचा काय हेतू किंवा मलिकांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय काढायचा हा प्रश्न पडतोय, कारण नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना डिवचलंय. त्यांचा एक जुना फोटो ट्विट करून त्यांचं सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटवरती असलेला हा जुना फोटो समीर वानखेडेंचा आहे. आणि हे ट्विट नवाब मलिक यांनी केलंय. आणि त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलंय की फर्जीवाडा इथून सुरू झाला. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अजित, नवाब मलिकांनी हे ट्विट नेमकं काय केलंय? सर्टिफिकेट कसलं आहे समीर वानखेडेंचं आणि त्याच्यावरती असलेला त्यांचा जुना फोटो दिसतोय? श्वेता, जे सर्टिफिकेट दिसतंय त्यामध्ये असं जरा ब्लर आहे, त्यामुळे ते वाचण्यास थोडं अवघड आहे. पण जेवढं ते सर्टिफिकेट कळते त्यानुसार समीर वानखेडे जे एनसीबीचे अधिकारी आहेत त्यांचा हा जन्म दाखला आहे. मुंबईत त्यांचा जन्म झालेला आहे आणि या संबंधित सगळी माहिती आहे. जर तुम्ही नवाब मलिक यांनी केलेलं ट्विट पाहिलं तर त्या बर्थ सर्टिफिकेट वरती सर्कल करण्यात आलेलं आहे, स्टार करून नावाला दाऊद वानखेडे म्हणून. म्हणजेच कुठेतरी नवाब मलिक यांचा सांगण्याचा आणि त्यांनी जे वाक्य लिहिलेलं आहे की फर्जीवाडा इधर से सुरू हुआ, याचा अर्थ की त्यांच्या जन्मापासून समीर वानखेडे यांच्या जन्मापासूनच त्यांचा खोटारडेपणा सुरू झालेला आहे असं अप्रत्यक्षरित्या नवाब मलिक यांना बोलायचं आहे. ते त्यांनी त्यांच्या ट्विटमधून बोलून दाखवलेलं आहे. आता हा थेट व्यक्तिगत हल्ला आहे समीर वानखेडे यांच्यावरती. समीर वानखेडे याच्यावरती काय बोलतात हे आता पाहावं लागेल, कारण का याआधी त्यांच्या बहीण संदर्भात नवाब मलिक यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जेव्हा खुलासा केला होता त्यावेळी समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं की जर माझ्या व्यक्तिगत कुटुंबियांच्या किंवा माझ्या व्यक्तिगत जीवनात गेली तर मीही त्याला चोख प्रत्युत्तर देईन. त्यामुळे आता नवाब मलिक यांना समीर वानखेडे काय प्रत्युत्तर देतात ते पाहावं लागेल. एकतर आधीच समीर वानखेडे यांनी एसीबीच्या पोलीस महासंचालकांकडे पत्र सुद्धा दिलेलं आहे. माझ्यावरती आरोप केले जातात किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये मला अडकवलं जाते अशा आशयाचं. आणि नवाब मलिक यांच्याकडून हे अशा प्रकारचं त्यांना डिवचण्याचं काम तर सुरूच आहे. एसीबीकडे दिलेलं पत्र त्याचा काही उपयोग होईल का? काय त्यांनी त्यातून मागणी केली आहे? त्यांनी त्यातून मागणी केली की माझ्या विरोधात काही तक्रारी येतील किंवा आल्या असतील तर त्या संदर्भात माझ्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, कारण का एका प्रकरणाचा मी तपास अधिकारी आहे. एक प्रकरण मी संपूर्ण हँडल करतोय. माझ्यावरती बेछूट आरोप केले जात आहेत, या आरोपामध्ये तथ्य नाहीये अशी विनंती मुंबई पोलिसांना समीर वानखेडे यांनी केलेली आहे. एक अर्थी आपल्या आता दुसरी एक माहिती अशी मिळते की काल जो पंच होता प्रभाकर साहिल ज्याने समोर येऊन खुलासा केला तो थोड्याच वेळामध्ये मुंबई पोलीस ऑफिसमध्ये पोहोचतोय, क्राईम ब्रांच मध्ये पोहोचतोय. तिकडे तो तक्रार दाखल करणार आहे असं बोललं जातंय. त्यामुळे समीर वानखेडे स्वतः एक तपास अधिकारी असल्यामुळे, स्वतः एक वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की आपल्या विरोधात कशी तक्रार होऊ शकते आणि आपल्याला कसं बाजूला केलं जाऊ शकतं या प्रकरणापासून बाजूला होऊ नये याकरता समीर वानखेडे यांनी आधीच मुंबई पोलिसांना पत्र देऊन हे स्पष्ट केलेलं आहे की मला या पदावरून माझ्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू नका आणि मला जेणेकरून मला या पदावरून हटवलं जाईल. जी अजित, आणि नवाब मलिक यांनी एका कार्यक्रमामध्ये थेट सांगितलंच की समीर वानखेडे जे आहेत अधिकारी वर्षभरात त्यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एक एक करून असे पुरावे समीर वानखेडे यांच्या विरोधातले नवाब मलिक हे समाज माध्यमांवरती जाहीरपणे पोस्ट करतायत. अगदी बरोबर आहे. आपल्याला सुरुवातीपासून पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. नवाब मलिक यांच्या जावयाला समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थ प्रकरणात पकडलं होतं आणि त्यानंतर जेव्हा शाहरुख खानच्या मुलाला आर्यन खानला जेव्हा या सगळ्या प्रकरणात पकडलं गेलं त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात थेट दंड थोपटले आणि वारंवार त्यांनी पत्रकार परिषदेत हे खुलासे केलेत की त्यांनी दावे केलेले आहेत की समीर वानखेडे यांनी जी कारवाई केलेली ती कारवाई अत्यंत चुकीची असून याच्यामध्ये नाहक तरुणांना गोवलं जाते असा त्यांनी आरोप केला होता.
त्यामुळे समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक असा संघर्ष जो आहे तो अजूनही सुरू आहे आणि तो एका वेगळ्या लेवलपर्यंत आता व्यक्तिगत आरोपांवरती आलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हं. अजित, आत्ता जे सर्टिफिकेट नवाब मलिक यांनी ट्विट केलंय, त्या सर्टिफिकेट सोबत आणखी काय काय मजकूर लिहिलाय त्यांनी ट्विटमध्ये? त्या सर्टिफिकेट सोबत त्यांनी मजकूर दिलाय की जहां से फर्जीवाड़ा सुरू हुआ समीर दाऊद वानखेडे. आणि त्या सर्टिफिकेटमध्ये जर आपण नीट पाहिलं तर जेव्हा समीर वानखेडे यांच्या जिथे वडिलांचं नाव असतं तिथे दाऊद असं नाव आहे आणि त्याला सर्कल केलेलं आहे किंवा स्टार केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी यांना नवाब मलिक यांना सूचित करायचं आहे की त्या सर्टिफिकेटवरती त्यांच्या जन्मदाखल्याच्या वेळीच खाडाखोड करण्यात आली आणि ती खाडाखोड सुरू तिथनंच म्हणजे त्यांचा जो जन्म झालाय समीर वानखेडे यांचा, तर यांचा जन्मच हा खाडाखोडने म्हणजेच कडेपणाने झालेला आहे असं अप्रत्यक्षरित्या नवाब मलिक यांना त्यांच्या ट्विटमधून सुचवायचं होतं, ते त्यांनी हे ट्विट करून बोलून दाखवलेलं आहे. जी अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी पुढची बातमी सुद्धा याच संदर्भातली आहे, तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची, त्यामुळे फोन लाईनवरती असेच रहा. तुर्तास जी बातमी आपण पाहतोय, नवाब मलिक यांनी केलेलं ट्विट आणि यामध्ये समीर वानखेडे यांचा जुना फोटो असलेलं एक सर्टिफिकेट दिसतंय. ते त्यांचा जन्म दाखला आहे समीर वानखेडे यांचा आणि फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हणत त्यांनी हे सर्टिफिकेट ट्विट केलंय. पुढची बातमी आहे ती म्हणजे प्रभाकर साईल पोलीस आयुक्तालयामध्ये जाणारे सकाळी 11 वाजता पोलीस संरक्षणाची मागणी करणारे साईल गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा दावा करण्यात आलाय आणि काल गोसावीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे प्रभाकर साईल पोलीस आयुक्तालयामध्ये जाणारे आज सकाळी 11 वाजता समाज माध्यमांसमोर येऊन एक व्हिडिओ प्रसारित करून नेमका काय प्रकार सुरू आहे या संदर्भातला दावा प्रभाकर साईल यांनी केलेला होता आणि प्रभाकर साईल आज याच संदर्भात पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता आयुक्तालयामध्ये ते जाणार आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेतच. अजित, आता आपण अधिक माहिती घेऊयातच. संपर्क तुटलाय, पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. मात्र प्रभाकर साईल यांनी हा जो व्हिडिओ तयार करून जो काही जगासमोर आणलेला होता त्यावरून आता त्यांना संरक्षणाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच प्रभाकर साईल पोलीस आयुक्तालयामध्ये आज सकाळी 11 वाजता जाणार आहेत, पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहेत आणि प्रभाकर साईलला गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा दावा करण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेतच फोन लाईनवरती. अजित, आता प्रभाकर साईल पोलीस आयुक्तालयामध्ये जाणार आहे सकाळी 11 वाजता, त्या संदर्भात काय माहिती? प्रभाकर साईल हा आर्यन खान क्रूज पार्टी प्रकरणातील पहिल्या नंबरचा पंच आहे. काल त्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन अतिशय धक्कादायक खुलासे केलेले आहेत. या पद्धतीनं त्याने जे आरोप केलेले आहेत की जो गोसावी आहे किरण गोसावी याने शाहरुख खानकडून 25 कोटी मागितले होते, त्यातले 8 कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे होते, असे थेट आरोप त्यांनी केले होते आणि याच आरोपासंदर्भातील माहिती देण्याकरता प्रभाकर साईल जो आहे तो मुंबई पोलिसांकडे येत आहे, मुंबई क्राईम ब्रांच मध्ये येत आहे. तिकडे तो त्याची तक्रार दाखल करणार आहे आणि तिथून पुढे मुंबई पोलीस नेमकी काय कारवाई करतं हे पाहावं लागतं. जी, आता पोलीस संरक्षणाची मागणी प्रभाकर साईल करणार आहे, म्हणजे एक प्रकारे हा सगळा खुलासा केल्यानंतर जीवाला काही धोका आहे अशा प्रकारची भीती आता प्रभाकर साईल यांना वाटते. अजित, माहितीप्रमाणे कालच त्यांनी या संदर्भामध्ये सुरक्षेची मागणी केलेली आहे आणि प्रभाकर साईलला सुरक्षा दिली देखील जाईल आणि त्या सुरक्षिततेमध्येच आज प्रभाकर साईल जो आहे तो मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये येणार आहे, तिथे तो क्राईम ब्रांचमध्ये जाणार आहे आणि त्याची पोलीस सुरक्षेची मागणी त्यांनी कालच पोलिसांपर्यंत पोहोचवलेली आहे अशी माझं कळतंय. आणि इथं तो येणार आहे हे सगळे मुंबई पोलिसांकडे त्याने इंटिमेट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी स्वतःहून त्याला पोलीस सुरक्षा पुरवलेली आहे देखील माहिती आहे. बरं अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे प्रभाकर साईल आज पोलीस आयुक्तालयामध्ये जाणार आहे सकाळी 11 वाजता. हे त्यातले अपडेट्स आहेत. काल गोसावीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती. प्रभाकर साईल यानं सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर किंवा एक व्हिडिओ जारी करून आपले जे काही दावे आहेत ते केलेत आणि त्यानंतर आता आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठीच पोलिसांकडे संरक्षणाची मागणी सुद्धा प्रभाकर साईलनं केली आहे.
तर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आणि आपल्याला या ड्रग्ज प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने अडकवलं जातंय असं या पत्रामध्ये वानखेडेंनी नमूद केलंय. माझ्या विरोधात कारवाई करू नये, हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे असं ते म्हणालेत. त्याचसोबत मला तुरुंगात टाकण्याच्या आणि नोकरीवरून काढण्याच्या धमक्या काही जणांकडून देण्यात येत आहेत असं त्यांनी पत्रात नमूद केलंय. थेट नाव न घेता त्यांनी या पत्रामध्ये आपल्या तक्रारी नमूद केलेल्या आहेत. त्यांनी एसीबी पोलीस महासंचालकांकडे या पत्राची प्रत देखील दिलेली आहे. क्रूज ड्रग्ज प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, धमक्या दिल्या जात आहेत, माझ्या विरोधात कारवाई करू नये असं पत्र समीर वानखेडे यांनी एसीबीच्या पोलीस महासंचालकांना दिलंय. आर्यन खान प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय, कारण या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल यांना आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला. मात्र हे आरोप एनसीबीनं फेटाळून लावलेत. एनसीबीनं एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावरती खुलासा केलाय. पुरावे असल्यास साक्षीदारानं कोर्टात जावं असं एनसीबीकडून निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलंय. मुख्यमंत्री से मुलाकात करेंगे, गृह मंत्री से मुलाकात करेंगे और एसआईटी के जरिए इसकी जांच होगी. एक ऑर्गेनाइज क्राइम इस शहर में 1 साल तक चला, करोड़ों रुपए की उगाही हुई. जो मामले दर्ज है 1 साल से एक भी गिरफ्तारी नहीं, मामला खुला रखा गया है और लोगों को बुला बुला के बड़े पैमाने पे उगाही हो रही थी. सारे झूठे मामले बनाए जा रहे थे और कहीं ना कहीं अगर इसकी जांच होगी तो हमें लगता है और बहुत सारे खुलासे होंगे. हम मुख्यमंत्री से मिलकर इसकी मांग करेंगे. हम पहले दिन से कह रहे थे कि समीर वानखेड़े जब से इस विभाग में आए उन्होंने फिल्म इंडस्ट्री को टारगेट किया. महाराष्ट्र की सरकार को बदनाम करने का उद्देश्य था. फिल्म इंडस्ट्री में डर पैदा हो, बड़े लोगों में शहर में डर पैदा हो और वसूली की जाए, ये पहले दिन से हम कह रहे थे. जब किरण गोसावी, मनीष भानुशाली का हमने वीडियो जारी किया, उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस में जो जवाब चाहिए थे वो नहीं मिले. पुढची बातमी आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सलियान यांचं संभाषण आपल्या जवळ असल्याची माहिती देत नितेश राणे यांनी हे ट्विट केलंय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नितेश राणे यांचं हे ट्विट समोर आलंय आणि यामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सलियान यांचं संभाषण आपल्या जवळ असल्याची माहिती देत नितेश राणेंनी हे ट्विट केलंय. तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास देखील सुरू आहे. मात्र या संदर्भात नितेश राणेंनी एक ट्विट केलंय. यामध्ये सुशांत आणि दिशा सलियान म्हणजे त्याची मॅनेजर होती दिशा सलियान यांच्यातलं काही संभाषण होतं. हे संभाषण माझ्याजवळ आहे असं नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रणाली, नितेश राणे यांनी जे ट्विट केलंय त्यामध्ये त्यांनी काय काय म्हटलंय? याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी स्वतः नितेश राणे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. नितेश राणेजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये तुम्ही जे ट्विट केलेलं आहात त्यामधून जे संभाषण तुमच्या जवळ आहे काय आहे नेमकं त्यामध्ये? पहिलं तर तुम्ही याला आत्महत्या बोलणं चुकीचं आहे, कारण का अजूनपर्यंत सीबीआयची इन्क्वायरी सुरू आहे की आत्महत्या की हत्या आहे जी. म्हणून कुठलाही निष्कर्ष लावण्याआधी तुम्ही सीबीआयच्या निर्णयापर्यंत थांबलं पाहिजे. एक जी. दुसरा माझा मुद्दा असा आहे की आता ज्या पद्धतीने या पूर्ण आर्यन खानच्या जी काही केस सुरू आहे त्याच्यामध्ये कोणतरी प्रभाकर साईल उठतो आणि त्यांनी जे जे काही काल दावे केलेले आहेत तोच नियम अगर गणेश हिवरकर जो सुशांत सिंह राजपूतचा मित्र होता, जवळचा मित्र होता, तो वारंवार जे काही सगळ्या गोष्टी सांगतोय आणि तो त्यांनी स्वतः माझ्या घरी येऊन माझ्या बरोबर एक
माझे आमदार मित्र होते त्यांच्या समोर ज्या काही गोष्टी त्यांनी सुशांत सिंग आणि दिशा सालियान केसच्या संदर्भात त्यांनी ज्या काही गोष्टी आम्हाला सांगितल्या, मग त्या गोष्टी पण खरं स्वीकारून त्याच्यावर ती माहिती जनतेच्या समोर आली पाहिजे. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये जी काही क्लिपिंग माझ्याकडे आहे की साऊंड रेकॉर्डिंग आहे ती मी लोकांच्या समोर आणतो. जी, तर तोच नियम त्याला पण लागला पाहिजे ना. बरं, म्हणजे सुशांत सिंह संदर्भातली जी चौकशी आणि जो तपास आहे तो कोणत्या दिशेने जायला हवा? जी माहिती आमच्याकडे आहे त्या अनुसार खरं म्हटलं तर मग हा हत्येच्या दिशेने गेला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. कारण ती जी साऊंड क्लिप आहे त्याच्यामध्ये जे काय माहिती गणेश हिवरकर आम्हाला सांगतोय ती माहिती अगर खरी असेल तर मग ह्या सगळ्या संबंधित गोष्टीवर सगळी चौकशी झाली पाहिजे. बरं, नितेशजी, सुशांत सिंह आणि त्याचे मॅनेजर दिशा सालियानचं संभाषण जे तुमच्या जवळ आहे ते तुम्ही कधी जगासमोर आणणार आहात? हिवरकर ज्याला एक महाविकास आघाडीचा तरुण मंत्री तो हॉस्पिटलमध्ये असताना भेटायला येतो आणि बाळासाहेब ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट गणेश हिवरकर होता आणि त्याला भेटायला येतो आणि त्याला जे काही गोष्टी तो बसून सांगतो त्या सगळ्या गोष्टीवरून खूप काही गोष्टी निष्कर्ष लावू शकतो. खूप काही गोष्टी सत्य बाहेर येत आहेत. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये मी बाहेर काढतो ना. जी, नितेश राणेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तर लवकरात लवकर हे जे काही संभाषणाची क्लिप आहे ती जगासमोर आणेन असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे. सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांच्यातलं हे संभाषण आहे आणि त्याची क्लिप आपल्याजवळ असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली आहे. तसं ट्विट त्यांनी केलंय. तपास तर सुरू आहेच, मात्र या संदर्भातली जी ऑडिओ क्लिप आहे ती लवकरच मी समोर आणेन असं नितेश राणे म्हणाले. इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोतच. एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आणि पुढची बातमी. भीषण अपघाताची. सोलापूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात झालाय. कंटेनरला एसटी बसची जोरदार धडक बसली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती झालेला हा अपघात आहे. बसमधील 15 प्रवासी जखमी झालेत. पहाटे 3च्या सुमारास अपघात झाला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. महामार्गावरती थांबलेल्या कंटेनरला एसटी बसनं मागून जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. यात एसटीचं मोठं नुकसान झालंय. बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झालेत. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या चिखली गावाजवळ हा अपघात झाला. सुमारे 3च्या सुमारास अपघात घडला आणि अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सोलापुरातून आपल्या सोबत आहेत. सागर, अपघात अतिशय भीषण आहे. कोणत्या स्पॉटला हा अपघात झाला? चूक नेमकी कोणाची? खरं तर अपघात हा खूप मोठा झालेला आहे. कारण या ठिकाणी पहाटेच्या सुमारास म्हणजे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील चिखली हे गाव आहे. हे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरचं हे गाव आहे आणि त्या गावाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे. खरं तर आपण पाहतो की वारंवार नियम असा आहे की राष्ट्रीय महामार्गावरती कुठल्याही महामार्गावरती रस्त्यावर गाडी कुठलंही वाहन उभं करता येत नाही, तसा नियम आहे. मात्र यापूर्वी देखील अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत. कारण रात्रीच्या सुमारास गाडी थांबलेली असते रस्त्यावरती, त्या हायवेवरती, आणि त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाला त्याचा अंदाज येत नाही आणि हा अपघात घडतो. खरं तर यामध्ये हायवे पोलीस असतात, हायवे प्रशासन असतं, त्यांची गस्त रात्रीच्या सुमारास असणं गरजेचं असतं. मात्र असं असताना या ठिकाणी कुठल्या प्रकारची गस्त घातली जात नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात जे आहेत ते वारंवार घडत आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारचा अपघात घडलेला होता. त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासन असेल, हायवे पोलीस प्रशासन, त्याचबरोबर हायवे प्रशासन यांची देखील कुठेतरी ही चूक म्हणावी लागेल. कारण हायवेवरती गाडी थांबवणं हा खरं तर नियम त्याच्यामध्ये नाहीये, तो गाडी थांबवता येत नाही. मात्र तसं असलं तरी या ठिकाणी ही गाडी अशा अनेक ठिकाणी गाड्या थांबलेल्या असतात. कोणी जेवणासाठी थांबतं, कोणी आराम करण्यासाठी थांबतं. त्यामुळे अशा प्रकारचे हे अपघात जे आहेत ते घडतायत. पहाटे 3च्या सुमारास हा एसटीने
पाठीमागून कंटेनरला धडक दिली, जो कंटेनर रस्त्यामध्ये थांबला होता आणि त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. यामध्ये वाहक जो आहे, कांबळे नामक वाहक आहेत, त्यांच्यासह 15 प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत. कारण रात्री हे प्रवासी सगळे झोपीत होते आणि त्यावेळेस हा अपघात झाल्यामुळे ते उचलून फेकले गेले. त्यामुळे आणि अपघात देखील हा भीषण होता, त्यामुळे त्यांना जबरी मार देखील लागलेला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि अधिक माहिती पोलीस सुद्धा घेत आहेत. अपघातानंतर हायवे पोलीस त्या घटनास्थळाला गेले होते. तर आणखी पुढची माहिती जी आहे ती अद्याप हाती येते. सागर, आणि या एसटी बसच्या अवस्थेवरूनच कळते की हा अपघात किती भीषण असेल. ही एसटी कुठून कुठे जात होती आणि एकूण किती प्रवासी होते, ज्यापैकी 15 जण जखमी झाल्याचं कळतंय? पुण्याहून ही एसटी जी आहे ती उमरग्याला जात होती. उमरगा हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतं आणि ह्या हायवेवरून जात असताना साधारणपणे 20 प्रवासी ह्या बसमध्ये प्रवास करत होते. आता मागील बाजूच्या प्रवाशांना फारसा इजा पोहोचलेली नाही, मात्र पुढच्या बाजूला जे बसलेले प्रवासी होते ते मात्र जोरदार धक्का झाल्यामुळे आणि झोपेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते फेकले गेले पुढे आणि त्यांना जबरी मार देखील लागलेला आहे. यामध्ये काही वयोवृद्ध लोकांचा देखील समावेश आहे असं बोललं जात आहे. अधिक माहिती जी आहे ते येतेच आहे. मात्र एकंदरीतच अशा प्रकारचे हे अपघात जे आहेत ते मात्र वारंवार होताना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर, धन्यवाद या माहितीसाठी. भीषण अपघाताची ही बातमी. सोलापुरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती उभ्या असलेल्या कंटेनरला एसटी बसची मागून इतक्या जबरदस्त धडक बसली की यामधले 15 प्रवासी जखमी झाले, त्यामध्ये वाहकाचा देखील समावेश आहे. एसटीच्या या अवस्थेवरूनच कळते की अपघात किती भीषण किंवा ही धडक किती भीषण होती. त्यावेळी सध्या सगळ्या जखमींवरती उपचार सुरू आहेत. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा. उसके बारे में बात कही जाती है. वो वहाँ बैठा है अंदर, क्यों बैठा है? तो ये बहुत बड़ा खेल है और अब खेल शुरू हुआ है. सर मराठीमध्ये सांगा की दूसरी बात ऐसी है कि जो विटनेस है कोई प्रभाकर, मैं विश्वास दिलाता हूँ कि उसका बाल भी बाका नहीं होगा. कोशिश तो होगी, क्योंकि ये तार जो है वो सिर्फ मुंबई से नहीं दिल्ली तक पहुँचे, दिल्ली तक है. तो ये लड़के ने जो खुलासा किया है वो देश के ऊपर बहुत बड़ा उपकार किया उसने, लड़के ने. मैं उसके साहस की दाद देता हूँ. यही सच्ची राष्ट्रभक्ति है, ऐसे लोगों को एक्सपोज करना जो देशभक्ति के आड़ में इस प्रकार से घिनौने काम करते हैं, झूठे मुकदमे बनाते हैं, पैसा एक्सट्रॉशन करते हैं, विदेश भेजते हैं और अपने आप को साफ और देशभक्ति के नारे लगाकर, और उनके पीछे जो पॉलिटिकल पार्टीज है, हाँ, ये तो सबसे बड़े देशद्रोही लोग हैं. ऐसे लोगों को जो काम चल रहा है ना, उनके बारे में भजन करने वाले हैं. तो अब बहुत सी बातें सामने आएगी. अब तक नवाब मलिक साहब ने कुछ बातें सामने लाई है. अब आगे का इंटरवल के बाद मैं आपको स्टोरी सर बताऊंगा. मराठीमध्ये सांगा की ज्या प्रकारचा व्हिडिओ तुम्ही ट्विट केला आहे त्यावर देखील भाजप आता आक्षेप घेत काय घेते अक्षय? म्हणताय की जे व्हिडिओ आहे त्याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. जरूर व्हायला पाहिजे, जरूर व्हायला पाहिजे. सीबीआय तुमच्या खिशात आहे का? हां, का तिकडे सुद्धा कोणीतरी असं एखादा बसलेला आहे खोट्या केसेस करणारा, जे NCBच्या प्रकरणात झालाय? जरूर करा. काय त्याच्यामध्ये? आतापर्यंत इतके व्हिडिओ समोर आले, त्याची चौकशी नाही करा म्हटले तुम्ही सुद्धा अनेक व्हिडिओ समोर आणलेत. पण आता तुमच्या काळजाला असा समोरून जो वार झालेला आहे, त्यानंतर तुम्ही म्हणता की CBI चौकशी करा. तुम्हीच म्हणता ना CBI चौकशी करा, जरूर करा. अजून 10 व्हिडिओ मी देतोय तुम्हाला. याच्यामध्ये भाजपचे किती लोक बसले आहेत, कोणाबरोबर काय, या सगळ्या प्रकरणात हे तुम्हाला मी देणार आहे. किरण गोस्वामी नेमके कुठे आहेत? काहीच पत्ता लागत नाही. हे जे आपल्याला नाही असं आहे की हे भारतीय जनता पक्षाला माहीत असेल तो कुठे आहे, काय आहे. परमवीर सिंग कुठे आहेत, हा जो ज्याचं नाव घेत आहे तो कुठे आहे. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी या लोकांनी सोडली नाही. मी जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यातली जी व्यक्ती बसली आहे NCBच्या कार्यालयामध्ये,
त्याचं नाव सॅम डिसोजा असं म्हणतात. त्याचा संदर्भ हा नेहमी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात येतो. अनेक मोठे नेते, राष्ट्रीय, महाराष्ट्रातले काही बडे अधिकारी प्रशासनातले यांचे पैसे तो परदेशात पाठवतो. मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हणता तुम्ही ईडीच्या भाषेमध्ये. आता माझं मागणी आहे, तुम्ही करा चौकशी आणि तुम्ही मला धमक्या देऊ नका. किरण गोस्वामी त्याने सांगितलं की समीर वानखेडे यांच्यापासून भीती वाटते त्याला, त्याच्या कुटुंबाला. याबद्दल काय अत्यंत म्हणाल? महत्त्वाचा साक्षीदार आहे तो आणि त्याची सुरक्षा गृहमंत्रालयाने केली पाहिजे. वळसे पाटलांशी माझं बोलणं झालं गृहमंत्र्यांशी आणि मला खात्री आहे की या राज्याला बदनाम करण्यासाठी जे मोठं षडयंत्र एका राजकीय पक्षाने रचलं आणि त्याला काही अधिकाऱ्यांनी साथ दिली, त्या सगळ्यांचा मुखवटा या साक्षीदारानं फोडला. त्याच्या साहसाला मी दाद देतो आणि इतकंच सांगेन की त्याने देशावर आणि महाराष्ट्रावरती उपकार केलेले आहेत अशा प्रकारचे मुखवटे फाडून. त्याच्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकारनं घ्यायला पाहिजे आणि घेतली जाईल. यंत्रणांचा वापर करून अशी शक्यता व्यक्त केली जाते. किरण गोसावीचा घातपात झाला अशी शक्यता व्यक्त केली जाते. नाही, ते आता ते ज्याने शक्यता व्यक्त केली त्यांना विचारावं लागेल. कारण शेवटी तो कोणासाठी काम करत होता, कोणासाठी पैसे गोळा करत होता हे समोर आलंय. हिंदी यंत्रणांचा वापर करून लापता है बॉलिवूडच्या सेलिब्रिटींकडून वसुली होते असं म्हणायचं का? कारण 50 लाखाचा नाही, या वसुली गँग कोणाच्या होत्या हे मी म्हटलं ना. मी तुम्हाला आधी म्हणालो की इंटरवल पर्यंत एक सिनेमाची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली है. इंटरवल के बाद की जो कथा है, जो स्टोरी है, जो स्क्रीन प्ले है, मैं आपको बताऊंगा. किरण गोस्वामी लापता है, ये जो विटनेस आया है उनको भी जान को खतरा है, क्या? किरण गोसावी लापता है नहीं होता है ये उनके जो समर्थक पॉलिटिकल पार्टीज है वही बता सकती है. सर, समीर वानखेड़े ने लेटर लिखा है, मुझे कार्रवाई नहीं होना चाहिए. नहीं सर, देखिए ऐसी डरने की बात नहीं. अगर कुछ किया नहीं तो डरने की बात ही नहीं है. लेकिन जो तथ्य और जो सच सामने आया है वो बहुत ही चौंकाने वाले है, धक्कादायक है और लगता है देशभक्ति के आड़ में, देशभक्ति का मुखौटा पहनकर राजनीति में, प्रशासन में, केंद्रीय जांच एजेंसी में क्या होता है उस बारे में अब एसआईटी को गठित करके एक जांच होनी चाहिए. एसआयटी बाबत सर तुम्ही भेटणार आहात का एसआयटी बाबत? संजय राऊत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची, कारण प्रभाकर साईल यानं जे काही मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत त्याबद्दल साईलनं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक आहे असं संजय राऊत म्हणाले. प्रभाकरनं जो काही खुलासा केला तो खूप मोठा आहे. किरण गोसावी कुठे हे भाजपलाच माहीत असं ते म्हणालेत. आणि प्रभाकर साईल याच्या केसालाही धक्का लागणार नाही असं संजय राऊत म्हणाले. तो खरा देशभक्त आहे. हे अशा प्रकारच्या गोष्टी त्यानं समोर आणलेल्या आहेत, त्यामुळे त्यानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक. त्याला संपूर्णपणे सुरक्षा पुरवली जाईल याची आम्ही काळजी घेऊ, गृहमंत्र्यांना तसं सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रभाकरच्या केसालाही धक्का लागणार नाही ही महत्त्वाची साक्ष आहे असं संजय राऊत म्हणाले. आणखी एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. 1971 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. जय हिंद सन्मान मध्ये आज आपण पाहणार आहोत हवालदार कसरू साळवे यांची शौर्य गाथा. आपल्या दुर्दैव इच्छाशक्ती आणि पराक्रमाच्या जोरावर साळवे यांनी पाकिस्तान सैन्याला जशास तसं उत्तर दिलं आणि आपल्या जखमी सहकार्यांना मृत्यूच्या मगरमिठीतून अक्षरशः बाहेर काढलं. पाहुयात वीरचक्रानं सन्मानित हवालदार कसरू वेडू साळवे यांच्या पराक्रमाची ही कहाणी. हवालदार कचरू वेडू साळवे, महार रेजिमेंटचा लढवय्या जवान. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेला महाराष्ट्राचा सुपुत्र. भारत पाकिस्तान फाळणीनंतर सीमेवरचं वातावरण नेहमीच धगधगत होतं.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. तारीख 10 डिसेंबर 1971. ती रात्र महाभयंकर होती. सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा जोरदार आणि सतत मारा सुरू होता. आदेश आले आणि महार रेजिमेंटच्या 4 तुकड्यांनी कमांडर त्रिलोकनाथ यांच्या आदेशाने आगेकूच केली. त्यातीलच एका तुकडीत तैनात होते हवालदार कचरू साळवे. काही वेळातच 4 पैकी एक तुकडी सुरुंगाच्या स्फोटात उद्ध्वस्त झाली आणि त्या तुकडीतील सर्वच्या सर्व 10 ते 12 जवान शहीद झाले. मात्र याही परिस्थितीत बाकीच्या 3 तुकड्यांनी चाल सुरूच ठेवली. पाहता पाहता सकाळ झाली. एकीकडे पाकिस्तानचा हल्ला तर दुसरीकडे जखमी जवानांचा जीव वाचवण्याची धडपड हवालदार साळवे यांची सुरू होती. एक निष्णात जवान चौरंग भालेराव भूसुरुंग स्फोटात गंभीर जखमी होते. त्यांना वाचवण्यासाठी हवालदार साळवे यांनी थेट सुरुंग पेरलेल्या भागात जाण्याची जोखीम पत्करली आणि सहकारी जवानाचा जीव वाचवला. सहकारी चौरंग भालेराव यांना थेट पाठीवर घेऊन त्यांनी कॅम्प गाठला आणि कॅम्पवर एकच जयघोष झाला, भारत माता की जय. याच त्यांच्या पराक्रमाबद्दल हवालदार कचरू साळवे यांचा वीर चक्राने सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं. चौरंग भालेराव हा उठून शिपाई हा असताना रात्री हमल्यामध्ये त्याची दुर्घटना घडली. त्याची अवस्था खराब होती, तो चालू शकत नव्हता. त्याची हालत पाहून मला ते दाखवलं गेलं नाही. पाकिस्तानच्या आर्टिलरी टँका वगैरे लागलेल्या असताना याला मी ज्या टायमाला घेतलं आणि ती रायफल मला नडायला लागली, इथं घेतली, हेल्मेट तकलीफ द्यायला लागलं. त्या टायमाने मी ती हेल्मेट टाकून दिलं. फक्त पी कॅप होती, त्याला मांडी खालून हात घालून खांद्यावरती घेऊन मशीन गनच्या पुढून होऊन इकडून येताना आमच्या रेजिमेंटचे कॅप्टन कॅमेरा, त्यांचं नाव कॅप्टन कॅमेरा होतं, तर त्यांनी बायनाकलरने पाहिलं. त्या पाहिल्यानं त्यांना आमच्या रेजिमेंटला सगळ्यांना आनंद वाटला की बाबा कोणीतरी आपला माणूस आपल्याला इकडे घेऊन येऊ राहिला, आपला जखमी झालेला माणूस. हवालदार कचरू साळवे यांनी 16 वर्ष 3 महिने देशसेवा केली. वीरचक्राने सन्मान होणं ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा अभिमानाची बाब होती. सैनिक ज्यावेळी सीमेवर देशासाठी लढत असतो तेव्हा त्याच्या मागे एक वेगळी लढाई त्यांचं कुटुंब सुद्धा लढत असतं. सैनिकांचं कुटुंब हे त्यांच्यासाठी एक ऊर्जा असतं. कचरू साळवे यांच्या पत्नी उषा यांनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या आहेत. लग्न झालं त्यावेळेस गेले ते, त्यावेळेस एवढा अंगणपणा होता, एवढं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस लढाई संपवून गेली, वडिलांनी सांगितलं असं असं, त्यावेळेस मग मनाला थोडंसं वाटलं. पण तरी चांगला विजय होऊन आले, त्याच्यामुळं देवाला अभिमान, मला देवाचा अभिमान आहे. आत्तापर्यंत अभिमानाचे देवा धन्यवाद. एवढा परिवार आहे, 5 मुली, 5 जावाई, 4 जावाई, 9 नातू, सर्व काही गोतोळ्यामध्ये. मला धन दौलतीचं काही आशा नाही. भरा नहीं वो भावों से बहती जिसमें रसधारा नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हवालदार कचरू साळवे यांना प्रदान करण्यात आलेल्या वीर पदकावर कोरलेल्या या ओळी, आणि या ओळी म्हणजेच अहोरात्र तैनात असलेल्या जवानांच्या बोलक्या भावनाच आहेत. अशा वीर पराक्रमी हवालदार कचरू साळवे यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. आणि अशाच वीरगाथा आपण जय हिंद सन्मानच्या माध्यमातून पाहत असतो. आता पुढच्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूयात, ते म्हणजे कोरोना काळामध्ये सॅनिटायझर किंवा लस या संदर्भात तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. सॅनिटायझर हे आपण जे वापरतो ते आपल्यासाठी हानिकारक आहेत का, किंवा लस घेतल्यानंतर DNA मध्ये बदल होतात का, लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का, असे जर प्रश्न तुम्हाला पडले असतील तर मग आता अशी एक जागा जिथे या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, आणि तीही तुमच्या फोनवरती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन